हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी बघा सकाळची सुंदर सुरुवात होते, ती म्हणजे अशी देवपूजने आणि अशी छान माझी देवपूजने प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे. तर आपल्या चॅनलवरती आणखीन कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंतचे जे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या. बघा सकाळीची देवपूजा झाल्यानंतर माझी सुरुवात होते ती म्हणजे स्वयंपाकाची. असल्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये हिरवीगार अशी भाजी खाण्याचा मोह तर काही आवडतच नाही, हो की नाही. तर बघा इथे ना छान अशी शेपूची भाजी निवडून घेतली आणि स्वच्छ अशी 2-3 वेळा मी धुवून घेतली. बघा याच्यामध्ये ना आपल्याला वरती काही वाटत नाही, दिसत नाही असं माती वगैरे, पण धुतल्यानंतर ना खाली अशी बारीक बारीक रेतीसारखी माती निघते बरं का. तर असं स्वच्छ 2-3 वेळा मी अशी भाजी धुवून घेतले. आणि आता हिरवी मिरचीची अशी भाजी करायचं ठरवलं होतं, पण हिरवी मिरचीची का मी इथे भाजी बनवली नाही बरं का. तर ती कशी बनवले, अशा पद्धतीनेच बनवते मी नेहमी, पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवायचं ठरवलं होतं, पण काही शक्य झालं नाही कारण हिरवी मिरचीची भाजी आणि भाकरी अप्रतिम लागते. पण आज सगळा प्लॅन माझा फ्लॉप झाला बरं का. भाकरी तर बनवलीच नाही कारण ना माझ्या छोट्या लेकीला ना भाकरी खायला आवडत नाही शेपूच्या भाजीसोबत. अहो नव्हते, त्यामुळं मग आम्ही तिघीच मायलेकी होतो, म्हणून मग आता भाजी आणि भाकरी करायचा हा प्लॅन माझा फ्लॉप झाला बरं का. भाजी आणि मग चपातीच बनवावी लागली. तर म्हटलं चला आता इथे छान अशी भाजी निवडून झालेली, धुवून झालेली तुम्ही पाहिलेच आहे, आणि आता छान अशी कट करून घेतली. आणि कट करून घेतल्याच्यानंतर आता ह्या भाजीला आता फोडणी द्यायची. तर ती मी अशा पद्धतीने करते बरं का. तुम्हाला म्हटलं शेअर करावी, साधी सिंपल रेसिपी आहे. तर बघा भाजी इथे छान कट करून झाल्याच्यानंतर मग इथं कढईमध्ये मी तेल टाकलं. तर पहिले तर ना इथं मी थोडीशी मसूरची डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि तोपर्यंत म्हणलं जराशी इथं भिजू द्यावी. आणि तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता. मग कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर मी ते जिरे मोहरी वगैरे काही टाकत नाही बरं का. त्यानंतर बघा इथं लसूण 4-5 पाकळ्या अशा घेते, आणि जास्त जेवढा लसूण असेल तेवढं चांगलंच लागतं. असं ओबडधोबड ठेसून घ्यायचा आणि छान असं लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवरती आपलं लसूण छान परतून घ्यायचा. आणि त्यानंतर मग आपली भाजी टाकायची. भाजी थोडीशी मिक्स करायची, त्याच्यामध्ये थोडीशी आपली ही जी भिजवलेली डाळ आहे ना ती डाळ टाकायची मसुरीची, छान मिक्स करून घ्यायचं असं. आणि मुगाची डाळ टाकली तर असंच थोडंसं अगोदर थोडी भिजू घालायची, कारण मुगाची जरा जास्त शिजायला वेळ लागतो डाळ म्हणून. आणि मसुरीच्या डाळीला जास्त वेळ नाही लागत, नाही भिजवली तरी चालते, धुवून घेतली की नुसतं चालते. तर बघा इथे ना आता मी इथं कोथिंबीरचं मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला दिसलंच असेल हिरवं मी इथं काय टाकलं आहे, तर ते माझं नेहमीचंच कोथिंबीरचं मीठ मी वापरते. त्यानंतर इथं लाल तिखट टाकलं, हिरवी मिरचीची भाजी नाही केली तुम्हाला सांगितलंच, आणि जाडसर कूट टाकलं बरं. आणि आता लाल तिखट, थोडीशी हळद आणि मिरची हे सर्व टाकून छान असं आपली भाजी शिजू दिली. जर असं जाडसर कूटही टाकलं, आणि म्हणजे अगोदर थोडंसं दुसऱ्या डब्यातलं टाकलं होतं, तर छान आता म्हणजे थोडीशी आपली 80% भाजी शिजली की त्यामध्ये कूट टाकायचं. नाहीतर अगोदरच टाकलं की आपलं खाली कूट चिटकून बसतं शेंगदाण्याचं, आणि पालेभाजीला शेंगदाण्याच्या कुटाशिवाय चवच नाही लागत. तुमचं काय म्हणणं आहे? मी तर अशा शेंगदाण्याच्या कुटाशिवाय करतच नाही. तर बघा इथं छान अशा चपात्या एकामागून एक अशा मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या अशा चपात्या बनवून घेतल्या. मग कधी पण मी अशी घडीची चपाती बनवते, म्हणून छान चपात्या फुगतात बरं का आपल्या. तर अशा घडीच्या 4 पदरी चपात्या बनवल्या की एकदम छान होतात, फुगतातही आणि असं मऊसूत होतात बरं का. अशा एकामागून एक चपात्या करून घेतल्या, आणि पोरींना मग काय शेपूची भाजी आणि चपाती असं जेवायला दिलं. तोपर्यंत म्हटलं तुम्ही तोपर्यंत हे खाऊन घ्या, नंतर तर हो स्वीट आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. हे तर काय आहे तुम्हाला दाखवते. बघा इथं मी खीर लावलेली आहे, तर ती खीर अख्ख्या गव्हाची आहे बरं का. म्हणजे गहू सोडून, आपल्या गावाकडूनच गहू सोडून दिलेले आहे ते सासूबाईंनी, तर ते वाळवून ठेवत असते मी एखाद्या डब्यामध्ये. आणि इथं मी खारीक 4-5 भिजायला टाकल्या होत्या, आणि थोडेसे आपले खोबऱ्याचे काप करून घेतले, आणि खारीक ही भिजलेली थोडीशी, तर त्याचे काप करून घेतले. तर ही खीर मी कशी शिजायला टाकली होती ते मी तुम्हाला सांगते बरं का. पहिले तर ना आदण ठेवलं, म्हणजे पाणी उकळायला ठेवलं कुकरमध्ये, आणि भरपूर असं पाणी उकळायला ठेवलं, आणि त्याच पाण्याने अर्धं पाणी बाहेर काढून घेतलं, आणि गहू 2-3 वेळा त्या कडक पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतले. आणि बाकीचं जे पाणी राहिलेलं होतं ते पाणी उकळल्याच्या नंतर त्यामध्ये हे गहू टाकले. आणि जेवढं गहू आहे ना, 1 वाटी असेल, 1 डब्बा असेल, एखाद्या कुठल्याही ग्लास असेल म्हणा, ज्याचं तुम्ही माप केलं असेल, तेवढं जे गहू आहे ना त्याच्या 5 पट पाणी लागतं. तेवढं पाणी टाकून शिजू द्यायचं मीडियम गॅसवरती. अधूनमधून थोडंसं म्हणजे गॅस बंद करायचा आणि मग चेक करायचं शिजले की नाही. नसेल शिजलेलं तर परत पाणी गरम करून टाकायचं, परत मंद गॅसवरती शिजू द्यायचं. असं करायचं 2 वेळा, तर आपली खीर शिजली की नाही हे समजतं. मग शिजल्याच्या नंतर बघा अशी छान जराशी फेटून घ्यायची, आणि मग बारीक गॅस करून ठेवून द्यायची. मग काय
इकडे गूळ फोडायला घेतला. तुम्ही पाहिली आहे गुळाची ढेपी छोटीशी. तर बघा असं गूळ फोडून घेतला बारीक करून आणि त्यानंतर बघा ज्या मापाने आपण वाटी असेल, ग्लास असेल, डब्बा असेल, काय असेल त्याच्या ज्या मापाने घेतला आहे ना त्या मापानेच इथं ना गूळ टाकायचा आहे. जेवढं माप आपल्याला गव्हाचं होतं तेवढंच 1 किलोचं असेल, अर्धा किलोचं असेल, पाव किलोचं असेल तेवढंच इथे जेवढं गहू आहे तेवढंच इथं आपल्याला गूळ किंवा साखर वापरायची आहे. मी इथे अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरलेली आहे. आणि जे आपले खोबऱ्याचे काप आणि खारीक हे केलेलं मी तेही टाकून घेतलं. छान असं शिजू दिलं आणि असं छान शिजू द्यायचं बरं का. एकदम मीडियम, एकदम मंद गॅसवरती शिजू द्यायचं. सगळंच टाकल्याच्या नंतर हे जिन्नस छान शिजू द्यायचं. तोपर्यंत एकदम बारीक गॅसवरती माझं तिथं शिजत होतं. आणि मग त्याच्यामध्ये मी विलायची पावडर ही टाकून घेतली बरं का. ते काही इथं दाखवले नाही बहुतेक मी, पण विलायची पावडर ही टाकायची. आणि तुम्हाला ना बडीशोप आवडत असेल तर ना भाजून थोडीशी हलकीशी बडीशोप भाजायची आणि ह्या गुळाच्या खिरीमध्ये बडीशोप ही वाटून टाकायची. अप्रतिम चव लागते बरं का. मी इथे काय बडीशोप वापरलेली नाही. तिकडे माझी खीर बारीक गॅसवरती शिजत होती आणि बघा इकडं ना मी आता भांडे घासून घेत होते. अगोदर सगळे भांडे तर घासले, पण ह्या कुकरचं ना इतकं टेन्शन येतं घासायचं म्हणजे की एवढं तुम्ही पाहिलंच आहे मगाशी कुकरच्या झाकणावरती किती ते थोडंसं उतू येतच ना वरती हे खिरीचं वगैरे. असं म्हटलं की जास्त वेळ लागतं शिजायला. तर त्या कुकरच्या झाकणाचं ना अख्खं खानदान काढून घासायला लागतं. हे काय खोटं नाही बरं का. शिट्टीमध्ये पूर्ण घाण गेलेली असते, सर्व काढून सगळं काढून घासायचं असतं. त्यामुळे ना खूप वेळ लागतो कुकर घासायलाच. तर मग हे एक मोठं टास्कच आहे बरं का. तर ते कुकर घासलं, बाकीच्या सर्व गोष्टी सर्व क्लीन करून घेतल्या आणि मग आता बघा फायनली ही आपली खीर कशी छान झाली आहे. आपली खीर इथे तयार झालेली आहे. मग झाकून ठेवली. मग छान असं ओटा क्लीन करून घेतला आणि ओटा भांडे सर्वच आपलं क्लीन झालं. मग म्हटलं पोरींना गरम गरम थोडीशी खीर देऊयात. सगळ्यांना मग वाटीत खीर दिली. दूध तूप टाकून एवढं भारी लागतं की काय सांगू नका. तुम्ही अशी खीर खाल्ली आहे का? नक्की सांगा बरं का. मी ही खीर ना अधूनमधून सारखी बनवतच असते. मग काय ह्या डब्यामध्ये खीर घेतली. हे कुणासाठी तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे बरं का. असं डब्यामध्ये ह्या खीर घालून घेतली कारण माझ्या हातची खीर ना आणखीन कोणाला आवडते हे तुम्हाला पुढे कळणारच आहे बरं का. आता ह्या डब्यामध्ये खीर घातली आणि तोपर्यंत बघा दळण पण करून घेतलं. ज्वारीचं दळण संपलेलं होतं, पीठ संपलं म्हणलं त्याला. आता जाताना ना मग माझं मी स्वतःचं आवरून घेतलं. असं दळण ठेवलं गिरणीमध्ये आणि मी ही खिरीचा डब्बा घेऊन कुठे आले तर मी आले आहे रुपालीकडे. तुम्हाला मागे दाखवलंच आहे ना रुपाली म्हणजे कोण, तर ज्याच्या आपण ढोळ जेवणाचा कार्यक्रमाचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. तर रुपालीकडे आले मी आणि इथे येऊन बसले बघा. मग ती आतमध्ये होती, ती आली आणि म्हणली ताई बस आले. तर ठीक आहे म्हटलं ये. ती आली आणि मी तिच्या हातात हा डब्बा दिला. ताई माझ्यासाठी खाऊ काय आणलं आहेस तू असं म्हणत होती. म्हणली गरम दिसते म्हणजे लापसीच असणार. म्हणजे ती गव्हाची खीर ही वेगळी आणि लापसी ही वेगळी असते थोडीशी. तर बघा तिला ना ही खीर खूप आवडते बरं का माझ्या हातची गव्हाची. अख्ख्या गव्हाची खीर ही गावाकडच्या पद्धतीने बनवली. लापसी म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे इथे जे मिळतं ते आपले बाहेरचे गहू अर्धे मिळतात पॉकेट, त्याच्या आणून लापसी बनवायची ती. तर तिला खूप आवडलं, छान वाटलं. ती म्हणली ताई माझे काय काय डोळे पुरवतेस तू असं म्हणत होती. तर ठीक आहे आपल्या हातचं कोणाला काय आवडतं म्हणलं की आपल्याला राहत नाही ना, बनवलं की आपण देतोच असं. तर मग तिला छान वाटलं, आनंद वाटला तिलाही. आणि मग दुसऱ्या दिवशीचा हा थोडासा व्हिडिओ मी इथे ॲड केलेला आहे. तर आता राजा शिवाजी चित्रपट पाहण्यासाठी आम्ही इथे आलो फन टाईमला. बघा इथं सगळेजण आलेलेच होते. आमचंही इथं तिकीट बुक केलेलं होतं. आणि बघा नेक्स्ट म्हणजे पिक्चर येणार आहे तो म्हणजे देऊळ बंद 2. तर इथे आल्यानंतर आता मुलींना काहीतरी खायचं असतंच ना. तर मग इथे आम्ही पाण्याची बॉटल पण आणली नव्हती सोबत. इथे एक पाण्याची बॉटल घेतली आणि पोरींना पॉपकॉर्न वगैरे असं घेतलं थोडंसं. आता मुलींना थोडंसं तिथं खायला पाहिजेच म्हणून मग घेतलं. आणि इथं थोडासा वेळ होता, बाहेरच थोडंसं वेट केलं आणि नंतर आतमध्ये आलो बघा. आणि आता इथे आल्याच्यानंतर आता पिक्चर सुरूच होणार होता हा. तर इथे येऊन आम्ही थोडंसं बसलो, फोटोज वगैरे काढलो. काही व्यवस्थित फोटो नाही आले बरं का. मग हा पिक्चर सुरू झाल्याच्यानंतर आम्ही आपल्या शिवाजी महाराजाच्या ह्या पिक्चरचा आनंद घेतला. आणि छान असं आपला हा पिक्चर पाहून झाल्याच्यानंतर बघा घरी येता म्हटलं बाहेरच थोडंसं काहीतरी खाऊन जाऊ. मग आम्ही तिघी मायलेकीच होतो. मग आम्ही थोडंसं खाल्लं बाहेरच. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी मात्र दिन होता बरं का. मग थोडंसं इथं खाल्ल्याच्यानंतर आम्ही थोडेसे काही फोटोज वगैरे काढले आणि नंतर घरी आलो. असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.